सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण कामाला जात असू किंवा घरात किंवा आजूबाजूला कुठेही आपण जात असू किंवा आपलं ऑफिस असेल किंवा आपला स्वतःचा काही ना काहीतरी बिझनेस असेल, व्यापार छोटासा असेल आणि त्यात आपण आपल्या मनासारख्या काही गोष्टी करायला पाहतो, परंतु त्या करता येत नाही. किंवा एखादी खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आपलं म्हणणं पटवून द्यायचं आहे, परंतु ती व्यक्ती आपलं म्हणणं काही ऐकायला तयार नाही. कुठल्याच गोष्टीला आपलं काही मत आहे, ह्या गोष्टीचं काही मताचं त्या व्हॅल्यू नाही. अशा वेळेला काय करायचं तर बघा, एखादी व्यक्ती कदाचित एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला आकर्षित करून घ्यायचं असेल आपल्याकडे. बघा बघा एखाद्या व्यक्तीला जर का आकर्षित करून घ्यायचं असेल आपल्याकडे, तर त्यासाठी सुद्धा आपण वशीकरण मंत्र म्हणू शकतो. वशीकरण मंत्र म्हणजे काय, तर आपण जी गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगतो, त्या व्यक्तीला आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या बुद्धीला पटली पाहिजे. आपलं जे बोलणं आहे त्याला पटलं पाहिजे आणि त्या बोलण्यात तो यायला पाहिजे. अशासाठी केलं जाणारं म्हणजे वशीकरण. आता हे वशीकरण जे आहे हे आपल्याला कधी करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यासाठी काय लागतं, अगदी व्यवस्थित व्हिडिओ ऐका, कुठेही स्किप करू नका. एक आपल्याला छोटीशी काचेची किंवा छोटीशी एक वाटी घ्या आणि त्या वाटीत तुम्हाला थोडंसं केशर लागणार आहे. अगदी 2 काड्या असतील तरीही चालतील. थोडंसं गोरोचन लागणार आहे. बघा, गोरोचन हे आपल्याला कुठेही पूजा साहित्याच्या दुकानात मिळतं. आणि थोडंसं कापूर आणि थोडंसं आपल्याला जे आपण गुलाबजल ज्याला आपण म्हणतो, गुलाबाचं पाणी ते आपल्याला घ्यायचं आहे. रोज वॉटर ज्याला आपण म्हणतो ते घ्यायचं आहे. आता आपली जी आपलं जे तर्जनी बोट आहे, तर्जनी बघा, अंगठीच्या बाजूचं बोट आहे, त्याच्यात ह्या सर्व गोष्टी अगदी छान, कापूर पण थोडीशी अशी पावडर करून घ्या. सगळ्या गोष्टी वाटून घेतल्यात तरीही चालेल, छोट्याशा खलबत्त्यात वाटून घेतलं तरीही चालेल. आणि बघा हे सगळं व्यवस्थित वाटून घेतलं की त्यानंतर त्यात थोडंसं रोज वॉटर घाला आणि आपली तर्जनी म्हणजे अंगठीच्या जी बाजूची रिंग फिंगर आपण ज्याला म्हणतो, आपली एंगेजमेंटला कुठली रिंग घालतात, कुठल्या बोटात घालतात, तेच बोट घ्यायचं आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला ती अंगठी त्यात फिरवत म्हणजे ह्याचं सगळं मिश्रण तयार करायचं. अगदी आपल्याला टिळा लावता येतो ना, टिळाच लावायचा आहे. त्यासाठी हे छानपैकी असे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ना, हे मिश्रण त्याच अंगठीत त्याच बोटात बनवायचं, आपल्याला तर्जनी अंगठीत बनवायचं आहे. आणि त्यानंतर बनवत असताना तुम्हाला 108 वेळेला जो मोहिनी मंत्र आहे, जो इतरांना तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करून घेणार आहेत, तुमचा बॉस असू द्या किंवा तुमच्या घरातली कुठलीही व्यक्ती असू द्या, तुमच्या शेजारची व्यक्ती असू द्या, तुम्ही त्या व्यक्तीशी ज्यावेळेला बोलायला जाणार आहात त्यावेळेला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे बघा, तुम्हाला उपाय म्हणजे हा जो मिश्रण आहे हा तयार करत असताना असं गोल त्याच्यावर हे जे आपण बघा मिश्रण तयार करतो असं मिश्रण करायचं. मिश्रण तयार करत असतानाच 108 वेळेला ओम ह्रीम रूपवती कामिनी स्वाहा. पुन्हा एकदा म्हणते, ओम ह्रीम रूपवती कामिनी स्वाहा. हा मोहिनी मंत्र आहे, ज्याला आपण वशीकरण मंत्र म्हणतो, तो मंत्र आहे. 108 वेळेला जे मिश्रण आपण तयार करतो ते मिश्रण त्याच्यात बोट फिरवत फिरवत 108 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हा जो तयार केलेला मिश्रण आहे, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलायला जाणार त्यावेळेला हा जो तयार केलेलं मिश्रण आहे, हा टिळा आपल्या कपाळाला लावायचा आणि त्यानंतर त्या व्यक्तीशी बोलायला जायचं. आता तुम्ही रोज ऑफिसमध्ये जाल तर काय करायचं, रोज हा मंत्र 27 वेळेला म्हणायचा आणि जो मिश्रण तयार केला आहे त्याचा टिळा आपल्या कपाळाला लावायचा, त्यानंतर ऑफिसमध्ये जायचं. बघा, तुम्ही ज्यावेळेला हा मंत्र वापराल, ज्यावेळेला हा टिळा लावणार आणि ज्यावेळेला तुम्ही बाहेर जाल त्यावेळेला समोरची व्यक्ती तुमच्या जवळ येईल, तुमच्याशी बोलू लागेल, तुमची प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला पटेल. तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुमच्या मनात आहेत त्या गोष्टी आकर्षित करून घेण्यासाठी हा टिळा तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर हा जो मंत्र आहे अतिशय प्रभावशाली आहे. कुठल्याही चुकीच्या कामासाठी हा उपाय करू नका. अतिशय सुंदर आणि प्रभावशाली असा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.